नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत ऋषिकेश ओक सर. पर्डन्यू सोल्युशन्स LLP चे ते पार्टनर आहेत. त्यांचं काम आहे आपल्या कंपनीज मध्ये सिस्टम्स आणि प्रोसेसेस लावणं. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. हो, नक्कीच. माझा जन्म मुंबईचाच. मी पहिल्यापासून मुंबईमध्येच पार्ले टेक विद्यालय आणि डहाणूकर मध्ये माझं शिक्षण झालं. मी मुंबई युनिव्हर्सिटी मधून मॅनेजमेंट विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. मी ISO लीड ऑडिटर सुद्धा आहे. ग्रॅज्युएशन व्हायच्या आधीच साधारण वयाच्या 18व्या वर्षी मी जॉब करायला सुरुवात केली आणि साधारणपणे 20 वर्ष मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये मी बऱ्याच एक 4 ते 5 कॉर्पोरेट्समध्ये कामं केली. ही कामं करत असताना मला बऱ्याच फॉरेन क्लायंट्स, फॉरेन कंपनीज बरोबर काम करायचा अनुभव मिळाला. त्या त्या कंपन्यांमध्ये काम करत असताना मला प्रोसेसची ताकद काय आहे, सिस्टमची ताकद काय आहे हे कळत होतं. सो साधारण 20 वर्ष झाल्यानंतर मी हा स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं आणि या व्यवसायात आलो. सर, आपला स्वतःचा व्यवसाय असावा हे तुम्ही का ठरवलं त्याच्याबद्दल थोडं सांगा. नक्कीच. सो काहीतरी स्वतःचं असावं किंवा स्वतःसाठी काम करावं ही माझी पहिल्यापासून इच्छा होती. म्हणजे एक जॉब करायला लागल्यानंतर 2-3 वर्ष झाल्यानंतर मला कळायला लागलं की स्वतःसाठी काम करण्यामध्ये पण एक वेगळी मजा आहे. पण माझे आई वडील दोघंही जॉब करणारे होते. माझी आई BMC मध्ये होती, माझे वडील स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये होते. सो माझ्या घरी बिझनेसची बॅकग्राऊंड नव्हती आणि माझे नातेवाईक सुद्धा बिझनेसमध्ये कोणी नव्हते. सगळे कुठल्या ना कुठल्या बँकेत किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये काम करणारे लोक होते. त्यामुळे गायडन्ससाठी कुणाकडे जाऊ हेही मला कळत नव्हतं आणि काय करू हे त्यामुळे मला समजत नव्हतं. त्यामुळे मी काम करत राहिलो, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब करत राहिलो. मी जेव्हा MNCs मध्ये काम करायला लागलो, सिनियर पोझिशनला पोहोचलो, त्यावेळेला मला असं लक्षात आलं की मी बेसिकली काम करताना व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स म्हणून एका MNC मध्ये काम करत होतो, जिथे मी वेगवेगळ्या अमेरिकन, जॅपनीज, जर्मन, बाकी युरोपियन क्लायंट्स बरोबर डील करत होतो. त्यावेळेला मला प्रोसेस काय असते, जसं मी मगाशी म्हटलं, प्रोसेसची ताकद काय आहे, स्ट्रक्चर्ड सिस्टम्स, स्ट्रक्चर्ड किंवा स्टँडर्डाइज प्रोसेसेस काय करू शकतात, कसे तुम्हाला रिझल्ट देऊ शकतात, हे मला तिथे कळत होतं. मी ते अनुभवत होतो. मला त्या कंपन्यांमध्ये ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज वापरायला मिळाल्या, ते इम्प्लिमेंट करायला मिळाल्या माझ्या प्रोसेससाठी, माझ्या क्लायंटसाठी. आणि मला कळत होतं की हे आपण कुठेतरी वापरू शकतो, कारण टेक्नॉलॉजी हा माझा आवडता विषय आहे. प्रोसेसेस किंवा स्ट्रक्चर्ड वेनी काम करणं हा माझा पिंड आहे. त्याच्यामुळे मी त्या दृष्टीनेच नेहमी विचार करायचो आणि मला असं वाटायला लागलं की आपल्याला ह्याच्यामध्ये काही करता येऊ शकेल का. कोइन्सिडेंटली ते काम करत असताना एका इंडियन कंपनीनी, जी ट्रॅव्हल एजन्सी होती, मी स्वतः माझी ट्रॅव्हल बॅकग्राऊंड आहे सर्व्हिस सेक्टर मधली, तर एका ट्रॅव्हल एजन्सीनी मला विचारलं की आम्हाला प्रोसेस सेट करून द्याल का तुम्ही, तुम्ही एवढ्या MNC साठी काम करता, आम्हाला थोडी कन्सल्टन्सी पाहिजे. सो ती कन्सल्टन्सी आम्ही केली. माझी आत्ताची जी पार्टनर आहे अंकिता, तिला मी विचारलं. मी जसं म्हटलं, मी व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स होतो, तशी ती आमच्याच टीमची क्वालिटी हेड होती. म्हणून आम्ही दोघांनीच ठरवलं की आपण या कन्सल्टन्सीला एक बघूया, ट्राय करून काय होतं. बिझनेस करायचा असा विचार नव्हता, पण एक हेल्प म्हणून त्यांनी मागितलं होतं, तर आम्ही त्यांना ती मदत देऊ केली. आणि ते रिझल्ट त्यांना जे मिळाले ते बरेचसे पॉझिटिव्ह होते. त्यांना ते रिझल्ट बघून असं रिअलाइज झालं की ह्या प्रकारची मदत त्यांच्या अजून एका मित्राच्या कंपनीमध्ये पण लागू शकते. म्हणून त्यांनी आम्हाला त्या कंपनीकडे रेकमेंड केलं. त्यांना बिलिंगचा थोडासा प्रॉब्लेम येत होता, मटेरियल डिस्पॅच झाल्यानंतर बिलिंग होत नव्हतं. तर ते त्यांना आम्ही स्ट्रक्चर करून स्ट्रीमलाईन करून दिलं. आणि हे करत असताना आम्हाला दोघांना एका दिवशी स्ट्राईक झालं की प्रॉबब्ली हीच ती दिशा आहे किंवा हेच ते काम आहे जे आपण ह्याच्या पुढे करू शकतो. कारण इंडियन वे ऑफ वर्किंग आणि फॉरेन क्लायंट्स ज्या पद्धतीने कामं करत होते, यातला क्लिअर डिफरन्स आम्हाला तिथे दिसत होता. आणि त्याच वेळेला इंडियन गव्हर्नमेंट मेक इन इंडिया, आत्मनिर्भरता, MSME सेक्टरला बूस्ट करणं, यासारखे वेगवेगळे प्लान्स घेऊन येत होते. ते बघून आम्ही ठरवलं की आपल्याला जर वर्ल्ड मार्केटमध्ये कॉम्पीट करायचं, तर आपल्या इंडियन OEMs आणि MSME सेक्टरला प्रोसेस येणं फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही MSME सेक्टरला केटर करायचं
म्हणून ह्या कंपनीची सुरुवात केली. सो आमचा जॉब आम्ही 2018ला सोडला आणि आता 5-5.5 वर्ष झाली आहेत आम्ही या बिझनेसमध्ये आहोत. कोऑर्डिनेटेड सोल्युशन्सच्या अंतर्गत आपण उद्योजकांना कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देतो त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो. सो आम्ही या सर्व्हिस म्हणजे या कंपनीच्या अंतर्गत 5 वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस क्लायंट्सना ऑफर करतो. 5 व्हर्टिकल्समध्ये आम्ही कामं करतो. ज्याच्यातलं पहिलं आहे बिझनेस प्रोसेस इम्प्रुव्हमेंट, दुसरं आहे टेक्नॉलॉजी सोल्युशन्स, चौथं आहे ते व्हर्च्युअल सीईओचं व्हर्टिकल आहे आमचं. पुढचं व्हर्टिकल आमचं आहे ते रिपोर्टिंग अँड डॅशबोर्ड आणि शेवटचं व्हर्टिकल आयएसओ सर्टिफिकेशन किंवा आयएसओ ऑडिट्सचं. आता बिझनेस प्रोसेस इम्प्रुव्हमेंट किंवा बीपीआय म्हणतो आम्ही त्याला. ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, कुठल्याही कंपनीची काम करायची एक पद्धत असते. त्या त्या पद्धतीत म्हणजे वेगवेगळी डिपार्टमेंट्स एकमेकात गुंतली गेलेली असतात. कंपनीचं एक ट्रान्झॅक्शन सुरू झालं की त्याचं बिलिंग होईपर्यंत एका पर्टिक्युलर पद्धतीने काम केलं जातं. आम्ही काय करतो, आम्ही ह्या प्रोसेसेस डिझाईन करून देतो की एका अ, प्रवास त्या ट्रान्झॅक्शनचा सुरू झाला किंवा त्या कामाचा सुरू झाला की तो शेवटपर्यंत कसा स्ट्रक्चर्ड वेनी गेला पाहिजे हे आम्ही त्यांना डिझाईन करून देतो. काही कंपन्या अशा असतात की त्यांच्याकडे प्रोसेसेस असतात, पण त्यांना आता ग्रोथ पाथवरती जायचं असतं, त्यामुळे प्रोसेसेस रिइंजिनियर कराव्या लागतात. मग त्या प्रोसेस आम्ही त्यांना नव्याने डिझाईन करण्याचं काम करून देतो. काही कंपन्यांमध्ये असं असतं की प्रोसेसेस त्यांच्याकडे असतात पण त्या नीट फॉलो होत नसतात. मग आम्ही त्या प्रोसेस स्टडी करून त्यांना त्याच्याप्रमाणे त्या प्रोसेसेस रिडिझाईन करून देतो की त्यांनी कशा प्रकारे काम केलं पाहिजे. फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एक HVAC मॅन्युफॅक्चरर म्हणजे ज्या क्लीन रूम सिस्टम डेव्हलपर्स असतात, त्यांच्याकडे आम्ही या प्रकारचं काम केलं होतं. त्यांच्याकडे प्रोक्युरमेंट आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी चांगली सिस्टम नव्हती. त्यांच्याकडे ह्या दोन्ही गोष्टींवरती कंट्रोल नव्हता, त्यामुळे ते बऱ्याचदा ओव्हर प्रोक्युअर करायचे, स्टॉक जास्ती करून ठेवायचे, ज्याचा परिणाम त्यांच्या इंटरेस्टवरती होत होता. बराचसा स्टॉक त्यांचा जास्ती दिवस पडून राहिल्यामुळे वेस्ट होत होता. मग आम्ही त्यांना पूर्णपणे एक प्रोक्युरमेंट पासून इन्व्हेंटरी मॅनेजमेंट पर्यंतची म्हणजे स्टोअर मॅनेजमेंट पर्यंतची सिस्टम लावून दिली. ह्या सिस्टममुळे त्यांना फायदा असा झाला की त्यांचं मंथली साधारणपणे 2 ते 2.5 लाखाचं वेस्टेज कंट्रोल व्हायला लागलं आणि प्रॉपर प्लॅनिंगनी परचेस केल्यामुळे ओव्हर परचेस थांबलं आणि इंटरेस्ट कॉस्टही एक अॅन्युअल साधारण 2 ते 2.5 लाख रुपये वाचली. सो साधारण त्यांना ह्या प्रोसेस लावल्यामुळे 30 ते 40 लाख रुपयाचा अॅन्युअल बेनिफिट झाला आणि तो आता कंटिन्यू आहे पुढे. दुसरी सर्व्हिस आमची जी आहे ती टेक्नॉलॉजी सोल्युशन्सची आहे. आता टेक्नॉलॉजी हा प्रोसेसचा इनहेरिटंट पार्ट आहे. तुम्हाला जेवढं जास्ती ग्रो करायचंय की तुम्हाला जेवढं जास्ती पुढे जायचंय तेवढी तुम्हाला ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आता इन्कॉर्पोरेट करावी लागते. ह्युमन डिपेंडन्सी न ठेवता थोडंसं टेक्नॉलॉजी आणि प्रोसेसवरती डिपेंडन्सी कंपनीज वाढवत आहेत, तर त्या टेक्नॉलॉजी आम्ही त्यांना ऑनबोर्ड करण्यासाठी मदत करतो. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये आम्ही जाऊन आयडेंटिफाय करतो की त्यांना त्यांचं काम काय स्वरूपाचं आहे. ज्या स्वरूपाचं काम आहे त्या स्वरूपाप्रमाणे आम्ही त्यांना ती जी टेक्नॉलॉजी असते लेटेस्ट, ती त्यांना आम्ही सजेस्ट करतो. इफ दे गिव्ह गो अहेड, मग आम्ही ती त्यांना ऑनबोर्ड करण्यासाठी मदत करतो. काही कंपन्या अशा असतात ज्यांना स्वतःची कस्टमाइज सॉफ्टवेअर हवी असतात, कारण त्यांच्या प्रोसेसेस थोड्या निश असतात किंवा रेग्युलर स्टँडर्ड मार्केट प्रमाणे चालणाऱ्या नसतात. मग त्या लोकांसाठी आम्ही त्यांच्या प्रोसेसेसला मॅच होईल, सूट होईल असं लॉजिक बिल्ड करतो. ते त्यांनी सिलेक्ट केलेल्या डेव्हलपरला देतो आणि त्या डेव्हलपरकडून ती जी काही नवीन सिस्टम किंवा टेक्नॉलॉजी असते ती डेव्हलप करून घेतो. आणि ह्याच्यामध्ये तिसरी सर्व्हिस आमची अशी असते, बऱ्याच कंपन्या काय करतात की त्यांच्याकडे पैसे असतात, त्यांना माहिती असतं टेक्नॉलॉजी आपल्याला घ्यायची आहे, त्याप्रमाणे ते घेतात सुद्धा, पण ते 100% टेक्नॉलॉजीचा यूज करत नाहीत. ते लोक घेऊन ठेवतात आणि नंतर जुन्या पद्धतीनेच काम करत राहतात. त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट जी केलेली असते ती त्यांची वेस्ट होते. मग अशा वेळेला आम्ही ती टेक्नॉलॉजी अंडरस्टँड करतो आणि त्यांच्याकडून 100% इम्प्लिमेंटेशन करून घेतो, सो दॅट त्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये ती पूर्णपणे टेक्नॉलॉजी त्यांना वापरता यावी. या स्वरूपाची आमची दुसरी सर्व्हिस आहे. आमची तिसरी सर्व्हिस किंवा तिसरं व्हर्टिकल आहे ते म्हणजे व्हर्च्युअल सीईओचं. आता व्हर्च्युअल सीईओ म्हणजे काय? एखादी मिडसाईज कंपनी असते. त्या कंपनीने एक सर्टन टप्पा गाठलेला असतो, 10 कोटी, 20 कोटी, 25 कोटी पर्यंतचा, आणि त्याच्यानंतर ते एक्सपान्शन मोडवरती जात असतात. पण मॅनेजमेंटचं ऑपरेशन्स मधलं लक्ष किंवा रुटीन मधलं लक्ष अजून संपलेलं नसतं. त्यांना एका सेकंड इन कमांडची किंवा एका ऑपरेशन्स हेडची गरज असते. पण इथे प्रॉब्लेम असा असतो की सीईओ जो चीफ ऑपरेटिंग ऑफिसर असतो एखाद्या कंपनीचा, त्याची सॅलरी खूप हाय असते आणि त्या कंपनीकडे 30 दिवस सीईओ बिझी राहील असं काम नसतं.
मग त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम होतो की आपण सीईओ अपॉइंट केला तर त्याची सॅलरी अफोर्ड करू शकू की नाही, त्याला तेवढं काम देऊ शकू की नाही, तो आपल्याला ते आउटपुट देईल की नाही. सो या डिलेमामधून बाहेर काढण्यासाठी आम्ही व्हर्च्युअल सीईओ ही कॉन्सेप्ट घेऊन आलो. जसे व्हर्च्युअल सीएफओज असतात, व्हर्च्युअल सीईओज असतात, तसे आम्ही व्हर्च्युअल सीईओ म्हणून अ, 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 म्हणजे स्वतःची सर्व्हिस स्टार्ट केली. ह्याच्यात आम्ही काय करतो, ती कंपनी जी असते, ती कंपनी आम्ही रिटेनरशिप बेसिसवरती किंवा म्हणजे आम्ही चालवायला असं म्हणणार नाही, आम्ही ऑपरेशन्स मॅनेज करण्यासाठी घेतो. सो मॅनेजमेंटला ऑपरेशन्स मधून पूर्णपणे बाहेर काढून त्यांचं जे रिअल काम आहे, एक्सपान्शन असेल, रिसर्च असेल, नवीन व्हर्टिकल्स चालू करणं असेल, ह्याच्याकडे ते फोकस करू शकतात आणि ऑन बिहाफ ऑफ मॅनेजमेंट आम्ही हे पूर्ण व्हर्च्युअल सीईओचं काम करतो. आम्ही त्यांच्या पूर्ण म्हणजे टीम्स कडून काम करून घेणं, नवीन टेक्नॉलॉजीची गरज असेल तर ती टेक्नॉलॉजीसाठी त्यांना मदत करणं, त्याच्यानंतर एक एक डिपार्टमेंट बाय डिपार्टमेंट त्यांच्या प्रोसेसेस रिइंजिनिअरिंग करणं, हे सगळं काम आम्ही त्यांच्यासाठी करतो. ह्याच्यात कंपनीचा बेनिफिट असा होतो की 30 दिवस एक फुल टाइम सीईओ हायर करून डबल सॅलरी देण्यापेक्षा आम्हाला जेवढे दिवस आम्ही काम करू तेवढ्याच त्यांना पैसे द्यावे लागतात. सो इट इज विन विन फॉर बोथ. आता या व्हर्च्युअल सीईओ मध्ये आणि बिझनेस प्रोसेस इम्प्रुव्हमेंट मध्ये फरक एवढाच आहे. बिझनेस प्रोसेस इम्प्रुव्हमेंट मध्ये आम्ही त्यांना प्रोसेसेस स्ट्रीमलाईन करून देतो, इम्प्लिमेंट करून देतो आणि वी मूव्ह आउट. व्हर्च्युअल सीईओ मध्ये आम्ही काम करतानाच प्रोसेस इम्प्रूव्ह करत असतो. सो बोथ आर सायमल्टेनियस ऍक्टिव्हिटीज. सो बीपीआय किंवा बिझनेस प्रोसेस इम्प्रुव्हमेंट ही एक छोटी प्रोसेस किंवा 4 ते 6 महिन्याची प्रोसेस आहे. वेरॅज व्हर्च्युअल सीईओ हे लॉंग टर्म एंगेजमेंट आहे आमचं कंपनी बरोबरचं. ह्याच्या पुढची आमची चौथी सर्व्हिस आहे ती म्हणजे रिपोर्ट्स अँड डॅशबोर्ड्स. एमएसएमई बरोबर काम करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की तिकडे रिपोर्ट्स बघण्याचा किंवा रिव्ह्यू घेण्याचा काही स्ट्रक्चर्ड वेच नाहीये. जेव्हा मॅनेजमेंटला वाटतं की आपण काहीतरी आज डेटा बघूया, आज डेटाच बघायचेत मला, आज मला पीएनएल बघायचंय, की मग ते त्यांच्या टीमला सांगतात की आम्हाला डेटा द्या. आता त्या टीम्सना स्ट्रक्चर्ड वेनी डेटा द्यायची सवय नसल्यामुळे ते लोक ज्या फॉर्मॅटमध्ये मिळेल त्या फॉर्मॅटमध्ये डेटा प्रोव्हाइड करतात. तो डेटा एकदा बघितला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काही कामच होत नाही, कारण पुढे काय करायचं हे कुणालाच माहित नसतं. मग त्यावेळेला आम्ही काय करतो, त्यांना मॅनेजमेंटला एक रिपोर्ट अँड डॅशबोर्डचं मेकॅनिझम डेव्हलप करून देतो, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना कुठले रिपोर्ट्स किती फ्रिक्वेन्सीने बघितले गेले पाहिजे, त्याच्यात तुम्हाला काय बघायचंय, त्याच्यातून तुम्ही काय अनालाइज केलं पाहिजे, त्याच्यानंतर ह्याचे रिव्ह्यूज कसे घ्यायचे लोकांकडून, त्यांना ऍक्शन आयटम्स कसे द्यायचे, मीटिंग्स कशा घ्यायच्या, त्याचे अजेंडा काय असले पाहिजेत, पुढच्या मीटिंगला मग तुम्ही पुन्हा काय रिव्ह्यू करायचं, हे सगळं त्यांना प्लॅन करून देतो. त्यातल्या पहिल्या काही मीटिंग्स आम्ही स्वतः त्यांच्या बरोबर बसून मॉनिटर करतो, त्याचं पूर्ण ट्रेनिंग देतो. ह्याचा पर्पज एवढाच असतो की रिपोर्ट्स बघून ओनरचा किंवा त्या मॅनेजमेंटचा स्वतःच्या नंबर्स वरती पूर्णपणे कंट्रोल आला पाहिजे, ज्याचा उपयोग त्यांना एमआयएस बघताना होतो, डिसिजन्स घेताना येतो, फ्युचर प्लॅनिंग करताना येतो. ह्याच्यासाठी पण एक मी छोटी केस स्टडी देईन. एक लॉजिस्टिक्स कंपनी आमच्याकडे होती, जे रिपोर्ट्स कधी बघायचे नाहीत आणि ती मिड साईज कंपनी होती, म्हणजे मायक्रो कंपनी होती. साधारण 6 ते 6.5 करोडचा त्यांचा टर्नओव्हर होता. ते त्यांचे आउटस्टँडिंग व्हेरीफाय नाही करायचे आणि आम्ही जेव्हा आउटस्टँडिंग त्यांचे बघायला लागलो तेव्हा आम्हाला असं रिअलाइज झालं की 90+ डेज मध्ये त्यांचे जवळपास 40 लाख रुपये अडकले. आणि ते पैसे अडकण्याचं कारण काही नव्हतं, फक्त फॉलोअप झाला नाही हे एकच कारण होतं आणि छोट्या छोट्या क्वेरीज होत्या. सो आम्ही त्या टीमच्या मागे लागलो, त्यांना रिकव्हरी टीमला आम्ही पूर्ण प्लान समजावून दिला. त्याच्याप्रमाणे त्यांनी 2 महिन्यामध्ये त्यातले जवळपास 80% पैसे रिकव्हर केले. आता ह्याचा फायदा त्यांना असा झाला की त्यांची एक 16 लाखाची ओडी होती, ती ओडी ओव्हरबुक्ड झाली होती, कारण त्यांनी सगळे पैसे मार्केटमध्ये म्हणजे कस्टमर्स कडून घेतलेच नव्हते. ती संपूर्णपणे ओडी झिरोवरती आली आणि त्याच्यामुळे त्यांचे साधारणपणे अॅन्युअली जी इंटरेस्ट कॉस्ट होती, जे ते ओडीवरती भरायचे, त्याचे 2 ते 2.5 लाख रुपये त्यांचे वाचायला लागले. सो रिपोर्ट आणि डॅशबोर्डमध्ये जी काही त्याचं पोटेन्शियल आहे, त्याची जी काही ताकद आहे, ते संपूर्णपणे वापरावं याच्यासाठी आम्ही त्यांना रिपोर्ट आणि डॅशबोर्ड मेकॅनिझम डेव्हलप करून देतो. आणि लास्ट सर्व्हिस आहे ती म्हणजे आयएसओची. जसं मी म्हटलं, मी आणि माझी पार्टनर आम्ही दोघंही आयएसओ लीड ऑडिटर्स आहोत. आम्ही कंपनीजना हे सगळं स्ट्रक्चरिंग केल्यानंतर जर गरज असेल तर आयएसओचं पूर्ण डॉक्युमेंटेशन, सर्टिफिकेशन, ऑडिट्स सगळं करून देतो. फक्त एकच आहे, याच्यामध्ये आम्ही मार्केटिंगचं ऑडिट करत नाही. जे ऑथेंटिकेट आयएसओ असतो आम्ही तेवढंच करतो. सो बऱ्याच कंपन्यांना फक्त मार्केटिंग पुरतं एक फेक आयएसओ पाहिजे असतं. वी डोंट डू दॅट, वी डू द ऑथेंटिकेट. सो या आमच्या 5 सर्व्हिसेस आहेत. सर, जर कोणताही प्रोजेक्ट असेल तर तो तुम्ही एक्झिक्यूट कसं करता त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. सो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्याच्या आमच्या 3 स्टेजेस आहेत.
कुठलाही प्रोजेक्ट आला ह्या पाचापैकी तरी आम्ही तो 3 स्टेजेसमध्ये डिव्हाइड केलाय. पहिली जी स्टेज आहे त्याच्यामध्ये आम्ही ड्यू डिलिजन्स करतो. त्या ड्यू डिलिजन्स करणं म्हणजे ऍज इज प्रोसेस, ते ज्या पद्धतीने काम करत असतात ती प्रोसेस समजून घेणं, त्याच्यामध्ये गॅप्स काय आहेत किंवा ते अजून काय चांगल्या पद्धतीने काम करू शकतात हे आयडेंटिफाय करून तो गॅप अनालिसिस करणं. गॅप अनालिसिस केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये रेकमेंडेशन्स शोधून काढतो की आपण काय चांगलं देऊ शकतो यांना आणि त्यांचे इम्प्रुव्हमेंट एरियाज. ह्याचा एक पूर्ण अनालिसिस रिपोर्ट करून आम्ही क्लायंटला सबमिट करतो. क्लायंट बरोबर तो डिस्कस होतो. क्लायंटकडे आम्ही जेव्हा ड्यू डिलिजन्ससाठी जातो तेव्हा त्यांनी त्याचे पेन एरियाज सांगितलेलेच असतात. पण हे पूर्ण प्रोसेस अंडरस्टँड करत असताना कधी कधी आम्हाला इन्सिडेंटल फाइंडिंग्स पण होतात की जे त्यांनी बघितलेलं नसतं पण आम्हाला रिअलाइज होऊ शकत होतं. आणि कधी कधी काही प्रॉब्लेम्स असे असतात जे फ्युचरमध्ये फेस होऊ शकणार असतात. सो आम्ही हे सगळे प्रॉब्लेम्स एकत्र करतो आणि एक गॅप अनालिसिस रिपोर्ट सबमिट करून डिस्कस करतो. जेव्हा क्लायंट ते अप्रूव्ह करतो, ऍक्सेप्ट करतो आणि आम्हाला सांगतो टू गो अहेड विथ अ प्रोसेस इम्प्रुव्हमेंट, त्यावेळेला आम्ही ऍक्च्युअल प्रोसेस डिझायनिंगचं काम सुरू करतो. म्हणजे जे डिझायनिंग रिडिझायनिंग जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे. याची सुरुवात आमची ऑर्गनायझेशनल चार्ट पासून होते की पहिलं आम्ही ऑर्ग स्ट्रक्चर जे असतं ते सेट करतो. त्याच्यानंतर त्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये जे रोल्स असतात त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज सेट करतो. आणि मग त्याच्याप्रमाणे वेगवेगळे डिपार्टमेंट्स जी असतात त्यांचे प्रोसेसेस आम्ही सेट करायला लागतो. प्रोसेस सेट झाला की आम्ही त्याचं लोकांना म्हणजे जे त्यांचे स्टाफ असतात त्यांना आम्हाला ट्रेनिंग द्यावं लागतं, कारण ही प्रोसेस पूर्णपणे नवीन असते, ती त्यांना आम्हाला समजावावी लागते आणि त्याच्यानंतर आम्ही ती इम्प्लिमेंट करायला घेतो. ह्याच्यामध्ये जिथे गरज असेल त्याप्रमाणे आम्ही टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्ह करतो. जसं मी मगाशी म्हटलं, बिझनेस प्रोसेस इम्प्रुव्हमेंटच एक्सटेन्शन इज टेक्नॉलॉजी. सो ती टेक्नॉलॉजी पण ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केली जाते. आणि ते पूर्ण इम्प्लिमेंटेशन संपलं, जो साधारण 1-1.5 महिन्याचा कालावधी असतो, त्याच्यानंतर पुढे आम्ही 2 ते 3 महिने त्याचं मॉनिटरिंग पण करतो. बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं लक्षात आलं की प्रोसेसचा जो सक्सेस आहे तो इम्प्लिमेंटेशन पेक्षा एन्फोर्समेंट मध्ये जास्ती आहे. कारण आपण इम्प्लिमेंट केली आणि त्याला मॉनिटर नाही केलं गेलं तर 1 ते 2 महिन्यामध्ये पुन्हा ते सगळे स्विच बॅक होतात आणि बॅक टू स्क्वेअर वन येऊन जुन्याच पद्धतीने काम करायला लागतात. त्यामुळे संपूर्ण प्रोसेस फेल जाऊ शकते. म्हणून आम्ही मॉनिटरिंग करतो आणि हे एन्श्युअर करतो की ज्या पद्धतीने आपण नवीन प्रोसेस लावली आहे त्याच पद्धतीने ती फॉलो होईल. सो 3 स्टेजेस आहेत. ड्यू डिलिजन्स, त्याच्यानंतर दुसरी म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस डिझायनिंग, ट्रेनिंग आणि इम्प्लिमेंटेशन, आणि तिसरी मॉनिटरिंग ऑफ द न्यू प्रोसेस. तुमच्या कामाद्वारे नेमकं आपण उद्योजकांचे कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय त्याच्याबद्दल थोडं सांगा. नक्कीच. याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात. एक्झाम्पल्स द्यायची झाली तर आम्ही याच्यामध्ये लीड मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बऱ्याच कंपन्यांचा प्रॉब्लेम काय होतो, ते लीड जनरेट करतात थ्रू सेल्स आणि मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज किंवा थ्रू सोशल मीडिया, त्यांच्याकडे लीड्स येतात. पण ते लीड्स व्यवस्थित रेकॉर्ड केले जात नाहीत, त्यांना कोटेशन्स नीट जात नाहीत, त्याच्यासाठी टाइमलाईन सेट नसतात. कोटेशन्स पाठवली तर त्याचे फॉलोअप्स घेतले जात नाहीत. क्लायंटनी निगोसिएशन केलं तर रिकोट त्यांना केलं जात नाही. असे बरेच प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे त्यांना ऍक्च्युअली क्लायंट्स किती आले, किती कोटेशन्स गेली आणि आपला ओव्हरऑल पाईपलाईन काय आहे, कन्व्हर्जन रेट काय आहे, हे त्यांना पटकन आयडेंटिफाय करता येत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना लीड मॅनेजमेंट करायला मदत करतो. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा प्रॉब्लेम बऱ्याचदा असतो तो म्हणजे प्रोक्युरमेंट आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. ह्याच्यामध्ये बऱ्याचदा प्रोक्युरमेंटसाठी त्यांच्याकडे प्रोसेस सेट नसतात किंवा ओव्हर परचेस होतं. परचेस करण्यासाठी कुठले थ्रेशोल्ड किंवा एक डेडिकेटेड पर्सन नसतो. त्यामुळे कुठलाही माणूस तिथे परचेस करतो, कॉस्टिंग केलं जात नाही, त्याच्यानंतर टेंडर्स कोटेशन्स मागवली जात नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा मार्केट रेटला वस्तू घेतल्या जातात, निगोसिएशन्स केली जात नाहीत. स्टोअरमध्ये वस्तू आल्यानंतर त्याचं प्रॉपर प्लेसमेंट ते करत नाही, त्यामुळे वस्तू कुठेही पडलेल्या असतात. ऍक्च्युअल स्टॉक व्हॅल्यू काय आहे हे त्यांना बऱ्याचदा कळत नाही. सो हे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही प्रोक्युरमेंट आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मध्ये सोडवतो. काही काही कंपन्यांना आम्ही रॅक मॅनेजमेंट पण करून देतो. म्हणजे आलेली वस्तू त्याच्या इम्पॉर्टन्स प्रमाणे, त्याच्या कॉस्ट प्रमाणे, ब्रँड प्रमाणे कुठल्या रॅक मध्ये लागली पाहिजे इथपर्यंतच आम्ही त्यांना पूर्ण मेकॅनिझम डेव्हलप करून देतो. त्यांना जर टॅगिंग पाहिजे असेल तर QR कोड किंवा बारकोड बी त्यांना आम्ही टॅगिंग करून देतो. त्याच्यासाठीची टेक्नॉलॉजी आम्ही त्यांच्याकडे डेव्हलप करत असतो. पुढचा प्रॉब्लेम जो बऱ्याच कंपन्यांमध्ये येतो ते म्हणजे त्याचं प्रॉपर प्रोडक्शन प्लॅनिंग किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, हे जे भाग असतात ते ह्याच्यामध्ये त्या लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की ते लोक
काय म्हणतात त्याला, प्रोजेक्ट आणि ऑपरेशन्स घेतात, एक्झिक्यूटही करतात, पण ते स्ट्रक्चर्ड वेनी केलं तर ते कमीत कमी वेळात जास्ती एफिशियन्सी होऊ शकतं, जास्ती प्रोडक्टिव्हिटीनी होऊ शकतं. ह्याची आम्ही काळजी घेतो आणि तो प्रॉब्लेम पण आम्ही सॉल्व्ह करतो. अजून एक कॉमन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे बिलिंगचा. बऱ्याच ठिकाणी सर्व्हिसेस डिलिव्हर होतात, वस्तू डिलिव्हर होतात, पण बिलिंग होतच त्यावेळेला असं नाही. आणि बिलिंग म्हणजे एंड ऑफ द डे तुमचा रेव्हेन्यू, तुमचा कॅश फ्लो. सो बिलिंग वेळेत होणं, ते कुठल्या स्टेजला झालं पाहिजे, कसं झालं पाहिजे, त्याची सिस्टम काय आहे, कोण करणार, ह्या सगळ्याच्या प्रोसेस आम्ही त्यांना सेट करून देतो. अजून चौथा कॉमन प्रॉब्लेम म्हणजे इंटर डिपार्टमेंटल कम्युनिकेशन. बऱ्याच ठिकाणी कंपन्या आपापल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांची कामं व्यवस्थित चालू असतात, पण एका डिपार्टमेंटकडून दुसऱ्या डिपार्टमेंटकडे जी माहिती जाते ती योग्य प्रकारे दिली जात नाही. हे जे मी बिलिंगचं म्हटलं, तो प्रॉब्लेम तोच त्याच कारणामुळे होतो की प्रोडक्शन झालंय, वस्तू तयार आहे, पण बिलिंग डिपार्टमेंटला माहितीच नाहीये की आपल्याला बिल करायचंय. मग हे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी आम्ही त्यांचं इंटर डिपार्टमेंटल कम्युनिकेशन थ्रू सम मेकॅनिझम और टेक्नॉलॉजी कसं डेव्हलप होईल, एकमेकांना माहिती कशी पास ऑन होईल, ह्याच्यावरती आम्ही काम करतो. आणि अजून एक प्रॉब्लेम जी आमची स्पेशलाइज सर्व्हिस आहे ती म्हणजे टेक्नॉलॉजी सोल्युशन्स. कारण टेक्नॉलॉजी बऱ्याच ठिकाणी ऑब्सोलेट वापरले जातात, लोक त्याला कॉस्ट समजतात, आयडियली ती इन्व्हेस्टमेंट असते. त्याच्यामुळे लोक अजूनही स्प्रेडशीट्सचा वापर करतात, फक्त गुगल शीट्सचा वापर करतात. ते न करता त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जे काही सॉफ्टवेअर्स त्यांना लागतात ते देणं, हे साधारण जेनेरिक आणि कॉमन प्रॉब्लेम्स आहेत 5 ते 6, ते आम्ही त्याच्यावरती जास्ती काम करतो. हे सोडल्यास एखादा पिक्युलियर प्रॉब्लेम त्यांना आला की त्यांच्या सिस्टम सेट आहेत, त्यांचं प्रोडक्शन व्यवस्थित चालू आहे, पण एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एखादा छोटा प्रॉब्लेम आला तर फक्त तेवढा प्रॉब्लेम, पिक्युलियर प्रॉब्लेम सोडवण्याचं पण काम आम्ही करतो, विच इज अ स्पेशल प्रोजेक्ट. तो जसा प्रॉब्लेम तसं आमचं सोल्युशन डिफाईन होत जातं. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, आपल्या कंपनीचे Yes. फ्युचर गोल्स काय आहेत? सो आम्ही ज्या उद्देशाने आलो, ज्या व्हिजननी आत आलो, आमचे गोल्स पण त्यालाच अलाइंड आहेत की आम्हाला म्हणजे वी वॉन्ट टू बिकम द फर्स्ट सेव्हियर वेन इट कम्स टू बिझनेस प्रोसेस इम्प्रुव्हमेंट. म्हणजे जेव्हा कुठल्या कंपनीला वाटेल की आपली प्रोसेस वर्क होत नाही, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर कोडंबल सोल्युशन्स एलएलपीचं नाव आलं पाहिजे, अंकिता आणि ऋषिकेशचं नाव आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की साधारण म्हणजे एमएसएमई सेक्टरमध्ये ज्या 50 करोड 60 करोड पर्यंतच्या कंपन्या आहेत त्यांना पूर्णपणे आत्मनिर्भर करणं, जे प्रोसेस डिपेंडन्सी असणं, ह्या स्टेज पर्यंत आणणं, हे आमचं ड्रीम आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डोमेन्स मधल्या कंपनीजमध्ये काम करून तोच एक्सपिरियन्स आम्ही बेस्ट इंडस्ट्री प्रॅक्टिसेस म्हणून बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये यूज करू शकतो. सो एक कोलॅबरेटिव्ह अप्रोच ठेवून की कुठल्या इंडस्ट्रीत काय बेस्ट होतं त्याच्याप्रमाणे जास्तीत जास्त चांगल्या प्रोसेसेस डिझाईन करणं इज आर गोल. सेल्स इज वन पार्ट, पण लोकांना, कंपनीजना आत्मनिर्भर बनवणं, त्यांना प्रोसेस डिपेंडंट किंवा प्रोसेसवरती विश्वास करायला शिकवणं, हे आमचं गोल आहे. सर, खरंच तुम्ही खूप महत्वाचं काम करतात, कारण का आज अनेक उद्योजक काम करत आहेत, पण कुठेतरी त्यांच्या बिझनेस प्रोसिजर मध्ये कुठेतरी चुका असतात, ते त्यांना कळत नसतात, पण ऍज अ थर्ड पर्सन म्हणून तुम्ही त्यांना खूप चांगल्या रीतीने गाईड करू येस. शकता. आणि त्यांचं जे आउटकम आहे, बिझनेस आउटकम आहे, ते अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही काम करताय. तर खूप खूप धन्यवाद. तसेच 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल तर खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅडम.